काही ठिकाणी 2-3च असतात कलाकार, पण या सगळ्या मंडळीचं प्रेम असल्यामुळे 7-8 जण झाले. डबल टाळ्या वाजवा. आणि ही सगळी ताकद मातृत्वाची आहे, मातृशक्तीची ताकद आहे. आपण गेल्या 2 महिन्यापासून या कार्यक्रमाची अविरतपणे खटपट करता, त्याचं नक्कीच कुठंतरी फल आपल्याला दिसत आहे. सगळे महाराष्ट्राचे नामांकित गायक वादक या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे शिवदास महाराज रक्ताळे सुद्धा आले, सोपान महाराज कीर्तनकार, कथाकार, मृदंगाचार्य, गायक, सर्व गुण संपन्न ते सुद्धा उपस्थित आहेत. हनुमान महाराज आजच्या दिवस सुट्टीवर आहेत, त्यांच्या काकाचं देवस्थान झाला. आज वेळ काळ सांगून येत नाही. चला पुढे. आपण पाहत होतो भगवंतांनी गोपिकांसोबत रासलीला, रासक्रीडा त्या ठिकाणी केल्या. आणि भगवंतावर आम्ही खूप प्रेम करतो असं स्वतःला समजणाऱ्या गोपिका, त्या गोपिकाचा गर्व भगवंतांनी हरण केला. पुन्हा त्या गोपिका घरी निघून गेल्या आणि सातत्याने कृष्ण 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 म्हणू लागल्या. मायबाप हो, देव हा दुःखात आठवल्यापेक्षा सुखात त्याचं सातत्याने स्मरण चालू राहिलं पाहिजे. म्हणजे एखाद्या वेळेस काही लोक इतकं नामस्मरण करतात की ते झोपेत जरी असले तरी त्याचं तोंड रामकृष्णारी 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 म्हणत असतो. जसं लहान लेकरू स्तनपानाचं बाजूला केलं ते बाजीवर जरी झोपेत असले तरी त्याचे ओठ चालू राहतात, आहे का नाही? सगळ्यांचा अनुभव आहे. लहान लेकरू तुम्ही बाजूला जरी केलं आईच्या स्तनापासून तरी त्याचं दूध पिणं चालू राहतं. तो देवाचा सगळ्यात मोठा चमत्कार. त्याला तो असं वाटते की त्या स्तनातून दूधपान केल्यापेक्षा या स्तनातून दूध फार चांगलं आहे. झोपेत असतं ते मस्त, त्याचं चालू असतं चट 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 दूध पिणं. याचा अर्थ असा आहे की सुखातही देवाचंच नामस्मरण करतो, दुःखातही देवाचंच नामस्मरण करतोय. पण मला असं वाटते की दुःखात जर देवाचं नामस्मरण करत राहिलं तर सुखात देवाचं नामस्मरण करण्याची गरजच शिल्लक राहणार नाही. कुंती मातेनं भगवान श्रीकृष्णाकडे दुःख मागितलं होतं. म्हणले, आत्या आहे तू माझी, सृष्टीचा नियंता आहे मी, तुला जे वाटेल ते तू मागू शकते, सांग कृष्णा, मला फक्त दुःख दे. का पाहिजे आत्या दुःख तुला? अरे सुखात तर सगळे लोक तुझं नामस्मरण करतायत, दुःखात तरी कोणीतरी करणार पाहिजे ना. मग एखाद्या वेळेस माझ्या वाटेला सुख आल्यानंतर मी तुझं नाम विसरून जाईन, त्यामुळे मला सुख नकोच, मला दुःखच पाहिजे. सुख में सुमिरन करे, दुःख में न करे कोय. अरे जब सुख में सुमिरन करे तो दुःख काय को होय. अनेक उदाहरणं आहेत महाराज. गोपिकांचं गर्व हरण करून गोपिकांना भक्तीशी लावलंय देवाने. तिकडे मथुरेमध्ये कंस मामा वेगवेगळ्या प्रकारचे कट रचतोय, म्हणून अनेक प्रकारचे दैत्य, अनेक प्रकारचे राक्षस आपण गोकुळामध्ये, वृंदावनामध्ये पाठवले. पण आतापर्यंत केलेले सगळे प्रयोग आपले निरर्थक ठरले. आता काहीतरी पर्याय केला पाहिजे. आता काय केलं पाहिजे? अशी मस्त सभा घेतली. सभेच्या सगळ्या आसनावर दैत्य बसलेले आहेत, राजे महाराजे, कंस महाराजाचे. आहे का कोणी तिकडे जाणारा किंवा सल्ला देणारा? त्यातील एक वयोवृद्ध राजा उठला कंसाच्या राज्यातला. सांगितलं, महाराज एक पर्याय आहे. कोणता? की गोकुळातले सगळे प्रतिष्ठित लोक, नंद राजा, बलराम दादा, भगवान श्रीकृष्ण ते इथे येतील. त्याच्यासाठी असा काहीतरी कार्यक्रम करा की देशा विदेशातले राजे महाराजे त्या ठिकाणी आले पाहिजे. म्हणून कंस मामाला सल्ला दिली, कृष्णाला बलरामाला जर या ठिकाणी बोलवायचं असेल, आता तिकडे जाऊन न मारता इकडे येऊन मारायचं.
असा त्याने कट रचला. मग त्याच्यासाठी ते येतील कसे? मग धनुर्यागाचं आयोजन करण्यात आलं. म्हणजे राम अवतारामध्ये केलं होतं ना धनुर्याग. सीता स्वयंवराच्या वेळी धनुष्य मोडेल, त्याला सीतामाता गळ्यामध्ये हार घालीन, तसं आयोजन केलं धनुर्यागाचं. भला मोठा धनुष्य मधामध्ये ठेवण्यात येणार होता. मग आता एवढ्या सगळ्या राक्षसांचा वध केल्यामुळे सगळे राक्षस धाकी पडले. कोणीतरी कंसाच्या राज्यातील एका राजाने उत्तर दिलं, महाराज तुम्ही धनुर्याग करा आणि सगळ्या गोकुळवासियांना निमंत्रण द्या. कंस म्हणला ठीक आहे, ही सल्ला मला पटली, धनुर्यागाचं आयोजन करू आपण. पण त्यांना निमंत्रण देण्यासाठी जाईल कोण? सगळे एकमेकाच्या तोंडाकडे पाहू लागले. ते म्हणलं नाही रे बाबा आपण जात, कारण आतापर्यंत जे गेले त्याचा फोन पण आला नाही अजून वापस, येऊ दिलं नाही देवानं. दुसरा तिसऱ्याच्या तोंडाकडे पाहू लागला, नाही भाऊ मी गेलो असतो पण मी जात नाही, मलाही काही व्हॉट्सअपवर मेसेज आला नाही, 3 दिवस झाले मी वाट पाहू राहिलो. सगळे एकमेकाच्या तोंडाकडे पाहू लागले पण कोणीच होकार देईना. राजा म्हणला 5 पट देतो, 5 पट. तुझं 4 पटही नको, तुझं 5 पटही नको, तू सगळं दिलं तरी नको. अरे बाबा पगडी सलामत तो सर 50 आहे ना, सर सलामत तो पगडी 50. मग असा कोणी जाणारा आहे का? मग त्यात एक बुद्रुक उभा राहिले. म्हणले आहे, जो नंदराजाचा दूरचा सोयर आहे. म्हणजे कोण? अक्रूरजी. कंसाचे डोळे उघडले, म्हणले अक्रूरजीचं नाव सांगितलं, जातील ते? मी जातील. पण अक्रूरजीला पाठवायच्या अगोदर अक्रूरजीला सगळा वृत्तांत सांगायचा नाही. अक्रूरजीनं भगवान श्रीकृष्णाच्या लीला, भगवंताचे चरित्र सगळे अक्रूरजीच्या कानावर पडले होते. अक्रूरजीच्या सुद्धा मनोमनी भगवंताच्या दर्शनाची भेट झाली होती, भेट घेण्याची इच्छा झाली होती. मग येतील का अक्रूरजी आपल्या सभेमध्ये? हो नक्की येतील. अक्रूरजीला बोलावून घ्या. अक्रूरजीला कंस महाराजांनी बोलावलं. अक्रूरजी घाबरू लागले, मला कशासाठी बोलावलं या कंसानं? हा धर्मनिष्ठ नाही, हा देशद्रोही आहे, धर्मद्रोही आहे, अत्याचार करतो, डेरिंग टाकतो, दादागिरी करतो, अनेकांना मारलं, अनेकांना छळलं, अनेकांना प्रकोपित केलं, मला कशासाठी बोलावलं? म्हणून संदेश पाठवला अक्रूरजीकडे. अक्रूरजीला आपल्या सभेमध्ये बोलावलं आणि सांगितलं, अक्रूरजी तुम्हाला एक चांगलं काम करायचं आहे. म्हणे कोणतं? कंसाने सांगितलं, माझा रथ घेऊन जा म्हणे तुम्ही स्वतः. अक्रूरजी म्हणले, आज कंसाच्या रथामध्ये मला जाण्यास सहभागी मिळतं, नेमकं कारण काय? कंसाने सांगितलं होतं अक्रूरजीला कोणी सांगायचं नाही की आपण धनुर्यागाचं आयोजन केलेलं आहे आणि ते धनुर्यागासाठी बलरामाला आणि कृष्णाला मारण्यासाठी या ठिकाणी बोलायचं आहे. असं जर अक्रूरजीला माहीत पडलं तर अक्रूरजी म्हणतील, माझ्या हातातून धर्म घडण्याच्या ऐवजी अधर्म घडतोय, पुण्य घडण्याच्या ऐवजी पाप घडते. मी तर लहानपणापासून त्या भगवंताच्या दर्शनासाठी आतुर आहे आणि भगवंताला या ठिकाणी आणून मारायचं, त्याचा एवढं माझ्याकडून पाप घडणार नाही. पण सुदैवानं अक्रूरजीला कोणीही काही सांगितलं नाही. फक्त त्यांना एवढं सांगण्यात आलं की धनुर्यागाचं आयोजन आपल्या मथुरेमध्ये आपण करणार आहोत. देशाविदेशातले राजे या ठिकाणी येणार आहेत, म्हणून आपण गोकुळा वृंदावनात जावं, नंदराजाला स्पेशल निमंत्रण द्यावं, मोठ्या बलरामदादाला सांगावं, छोट्या कृष्णाला सुद्धा सांगावं. सकाळी अक्रूरजी आले. कंस महाराजांनी त्यांचा रथ सज्ज करून दिला. निघाले अक्रूरजी. घोडा निघाला महाराज त्याचा, टकाक टकाक टकाक. कर्मधर्म सुदैवानं गोकुळाजवळ अक्रूरजी गेल्याबरोबर अक्रूरजीनं रथ थांबवला कंसाचा. आणि रथ थांबवल्यानंतर ज्या भगवंताच्या पदस्पर्शाने पावन झालेली ती चरण रज व्रज आहे, ती वृंदावनातली माती आहे, ती अक्रूरजीनं आपल्या कपाळाला लावली आणि थोडे फ्लॅशबॅक मध्ये गेले. हीच ती माती, याच मातीमध्ये भगवंतानी माखन चोर काम केलं, याच मातीमध्ये भगवंतानी छोट्या छोट्या गोपाळांच्या समवेत क्रीडा केल्या, याच मातीत उभं राहून भगवंतानी बासरी वाजवली, याच मातीत अनेक राक्षस मातीमोल केले. ही माती घेतली, ही पवित्र माती आहे. काय ते निसर्गरम्य वातावरण होतं. यमुना नदी खळखळ खळखळ वाहते. एकदी एखाद्या सिंथसायझर मधून संगीताचा सारखा आवाज बाहेर पडावा तशा त्या नदीचा आवाज येत होता. पाखरांचा किलकिलाट सुद्धा स्वरबद्ध होता. वारा सुद्धा आनंदाने स्वरबद्ध लयबद्ध वाहत होता.
सगळे प्राणी आनंदाने डोलत होते. हे सगळा घडलेला वृत्तांत डोळ्यानं पाहतात अक्रूरजी. अक्रूरीचं मन बहरून आलं की मी काय भाग्यवान आहे, ज्या देवाचं चरित्र फक्त मी कानानं ऐकत होतो, आज त्या प्रत्यक्ष देवाच्या दर्शनाचा योग आहे. पण कशा करता पाठवलं कंसानं हे फक्त नंदराजाला सांगितलं होतं. कारण याची वार्ता गोकुळामध्ये कोणाही व्यक्तीला सांगता कामा नये. जर याची वार्ता गोकुळामध्ये समजली की कंस मामानं मथुरेमध्ये धनुर्याग यज्ञ ठेवलेला आहे आणि कृष्णाला आणि बलरामाला विशेष आमंत्रण केलेलं आहे, सगळे लोक ओळखून घेतील की कंसाने 100% देवाला बलरामाला मारण्यासाठी हा कट रचलेला आहे. कारण अगोदर राक्षस पाठवले होते ना, तर हे राक्षस सगळ्या गोकुळवासियांना माहित होतं की 100% कंसानं पाठवले. त्या वृंदावनातली त्या गोकुळातली माती आपल्या कपाळाला लावली, पुन्हा रथावर विराट झाले आणि निघाले. गोकुळातल्या सगळ्या लोकांनी पाहिलं हा तर रथ कंसाचा दिसतो. कारण मथुरेला नेहमी येणं जाणं असायचं गोकुळातल्या लोकांचं. कर घेऊन जायचे भाजीपाला आणण्यासाठी, बाजार हाट आणण्यासाठी. गोकुळ आणि मथुरा काही दूर नाही, जायचे महाराज. गेले नंदराजाच्या घरी. नंदराजानं अचानक चेहरा पाहिला अक्रूरजीचा. अक्रूरजीकडे पाहिल्याबरोबर नंदराजाने अक्रूरजीच्या गळ्यात मिठी मारली. कसं काय येणं केलं अक्रूरजी? खूप दिवस झाले, लग्न गिग्न ठरलं की काय कोणाचं? पत्रिका घेऊन आले. रथ तर ओळखीचा दिसतो. हो म्हणले, हा रथ मथुरेच्या कंस राजाचा आहे. येण्याचं प्रयोजन फक्त एवढंच आहे, मी तुम्हाला स्पेशल निमंत्रण देण्याकरता आलो. कोणतं निमंत्रण? कंस महाराजांनी मथुरेमध्ये धनुर्याग यज्ञाचं आयोजन केलेलं आहे आणि आपण गोकुळाचे मुख्य सरपंच आहात. कारण ते मुख्य होते, प्रमुख होते माणसाचे. आपण मुख्य आहात म्हणून सगळ्यांनी त्या ठिकाणी उपस्थित राहावं असा कंस मामाचा निरोप आहे. नंदराजाने विचार केला, म्हणे अक्रूरा काही चालतं नाही ना? नाही म्हणे, माझ्यावर विश्वास ठेवा. कारण नंदराजाचा दूरचा सोयरा होता आणि देवभक्त होता अक्रूरजी. गरीब होता, अक्रूरजीला काहीच माहित नव्हतं. पण देवाचं दर्शन त्या निमित्तानं मला होईल म्हणून ते आतुरतेने आले होते कंसाचा रथ घेऊन. नंदराजाला सांगितलंय धनुर्यागाचं आयोजन मथुरेत केलेलं आहे, तुम्हाला यावं लागतंय, बलराम दादाला यावं लागते, कृष्णाला सुद्धा यावं लागते. लोक विचार करू लागले 100% कंसाचा काहीतरी सूळ असला पाहिजे. पण अक्रूरजी म्हणले, नाही, माझ्यावर विश्वास ठेवा, मी देवाला जसं सुखरूप नेतो तसं सुखरूप आणू नाही घालीन. पण देव त्याचीच वाट पाहत होता. देव म्हणत होता, मला कधी कोण न्यायला येते, मी कधी मथुरेत जातो आणि कधी कंसाच्या डोसक्यावर नारळ फोडतो, मला फक्त म्हणणारा कोणीतरी असला पाहिजे. अक्रूरजीचं नंदराजानं तोंड भरून स्वागत केलं, त्यांचे पाय धुतले. कारण अतिथी देव बाबू. पाटावर उभं केलं, यमुनेच्या पाण्याने त्याचे पाय धुतले, त्यांच्या गळ्यामध्ये पुष्पहार घातला, पेढा प्रसाद त्यांना खायसाठी दिला आणि ब्राह्मण भोजनाची व्यवस्था केली. अतिथी आमच्या घरी बऱ्याच दिवसा म्हणून आले म्हणून आदर सत्कार आदरतिथ्य त्यांचं केलं. बसण्यासाठी सुंदर आसन दिलं. चहा नाश्ता पाणी वगैरे झाल्यानंतर, का रे काय म्हणते तिकडचं वातावरण, बरं आहे का आता? हो बरं आहे. पाणी पाऊस काय म्हणते? आमच्याकडे परवा आला होता, आमच्याकडे आबाळ येतं फक्त, पण अजून काही पाणी आला नाही. हा, ते म्हणल्या होतं मागे पुढे, पावसाचे दिवस आहेत, एकदा चालू झाला की मग बंद नाही होणार. त्याने विचार केला आता सध्या की अंधेरा महादेव महिला सेवा समितीतर्फे भागवत कथा चालू आहे, महिला मंडळीचं काम आहे. अचानक जर वारा पाऊस आला तर मंडपाचा घोर होईल, म्हणून अजून 2 दिवस मी दम मारतो. अजून मी 2 दिवस दम मारतो. मग 2 तारखेपासून सगळं आक्रमक करू म्हणे. इजा गारा बी काय, वारा बी काय, पाणी बी काय. मग सगळ्या विहिरीले पाणी, बोरीले पाणी, नाल्याले पाणी, घराच्या बाहेरच निघायचं काम नाही. सगळं व्यवस्थित राहील म्हणे. आदर तिथे आदर सत्कार झाल्यानंतर दुसरा दिवस उजाडला. गोकुळातले सगळे लोक विचार करू लागले, हा रथ कंसाचा आहे. नंदबाबाच्या दारावर हा रथ उभा आहे, त्या अर्थी नक्की काहीतरी गडबड असली पाहिजे. नंदराजानं कृष्णाला सांगितलं, कृष्णा, बलरामा, रोहिणी माता जवळ आल्या, यशोदा माता जवळ आली. कशासाठी आले अक्रूरजी? मथुरेमध्ये धनुर्यागाचं आयोजन केलेलं आहे आणि यशोदा मैयाचे, नंदराजाचे 2 तरुण बलाढ्य असे मुलं आहेत. या मुलांना त्या धनुर्यागामध्ये समाविष्ट करण्याचं स्पेशल निमंत्रण दिलेलं आहे. यशोदा मैया म्हणली, कंसाचा काही सूट तर नाही ना बदला घेण्याचा? म्हणजे तसं काही नाही, माझ्यावर विश्वास ठेवा.
अक्रूरजी, तुमच्या सांगण्यावरून मी यांना पाठवते. माझी मुलं जशी जातात तशी परस्पर वापस आली पाहिजे, कारण मायची माया फार वेगळी राहते, आहे का नाही? मुलगा हा कितीही मोठा होऊ द्या, मुलगा हा कितीही मोठा होऊ द्या, मुलगा कलेक्टर होऊ द्या, IPS होऊ द्या, PSI, DIG, IG, DSP, पोलीस कमिशनर होऊ द्या, माईच्या पुढे तो तितकाच लहान असते जेवढा तिला लहानपणी ती पाहत असते. म्हणून यशोदा मैया म्हणली, माझ्या मुलांना मी पाठवते पण वापस आले पाहिजे. हो, माझ्यावर विश्वास ठेवा. हळूहळू ही वार्ता सगळ्या गोकुळामध्ये पसरली आणि गोकुळाचे लोक सगळे त्या रथाच्या अवतीभोवती गोळा झाले. बलराम दादा, नंदराजा, कृष्ण भगवंत आंघोळ स्नान करून जेवण वगैरे करून त्या रथामध्ये विराजमान होणार. रथ मथुरेच्या दिशेने उभा केला. सगळे गोकुळवासी त्या ठिकाणी नंदराजाच्या घराजवळ आले आणि नंदराजाच्या घराजवळ आलेले गोकुळवासी रडू लागले, देवा, आतापर्यंत तू आमच्या सोबत आहे, नेमकं काय भानगड आहे? काही काही गोपिका तर रडायला सुरुवात झाली. माता वर्ग बहुसंख्येने रडायला लागला. पुरुष मंडळी बहुसंख्येने रडायला लागली. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर उदासीनता दिसत होती, कारण गोकुळातले लोक देवाला सोडून एक मिनिट सुद्धा राहत नव्हते. कारण जोपर्यंत देव गोकुळामध्ये आहे तोपर्यंत सुख समृद्धी आहे. ज्याच्या सोबत देव आहे त्याच्याजवळ कशाची कमतरता आहे? ज्याच्या हृदयात देव आहे, ज्याच्या तोंडात देव आहे, ज्याच्या बुद्धीत विचारात देव आहे, ज्याच्या कणाकणात देव आहे, ज्याच्या नस नस मध्ये देव आहे, त्याच्याजवळ कशाची कमतरता आहे? म्हणून गोकुळातल्या लोकांना संकेत कळायला लागला की माझा कृष्ण, आमचा कृष्ण आज कुठेतरी जाणार आहे. अक्रूरजी, शपथ आहे तुम्हाला आमची, कुठं चालवलंय कृष्णाला? त्यावेळेस अक्रूरजीनं विचार केला, आता यांना सांगावंच लागेल. सांगितलं, मथुरेमध्ये कंस महाराजांनी धनुर्यागाचं आयोजन केलेलं आहे आणि त्या धनुर्यागामध्ये मध्यभागी एक बाण ठेवण्यात येणार आहे, धनुष्य ठेवण्यात येणार आहे. तो मोडायचा आहे आणि तेवढं मोडून पुन्हा वापस यायचं आहे. पण खरं कारण ते नव्हतं. खरं कारण हे होतं की आपल्याला जो मारणारा आठवा आहे, याच्याकडे आपण आतापर्यंत अनेक दैत्य, अनेक राक्षस पाठवले, पण सगळ्याचा संहार करून कृष्णाला आपल्याला बेजुबान करून टाकलंय. आता राक्षस पाठवायचा नाही, आता ज्याने आपले राक्षस मारले त्याला इथं घरात बोलवायचं. हा कट होता. अक्रूरजी, कशासाठी नेताय तुम्ही कृष्णाला? त्यावेळेस अक्रूरजींनी शपथ घातली म्हणून सांगितलं, मथुरेमध्ये असं असं आहे नियोजन प्रयोजन, धनुर्यागाचं आयोजन आहे, बाकी तेवढा कार्यक्रम झाला की आम्ही वापस येतो. ठीक आहे म्हणले, नक्की वापस येणार ना? म्हणले हो. नंदराजा, बलराम दादा, भगवान श्रीकृष्ण त्या रथावर आरूढ झाले, रथावर बसले. त्यावेळेस गोकुळात सगळीकडे हाहाकार झाला, कारण भगवंताला सोडून गाई, म्हशी, वासरं बाजूला राहत नव्हते. आणि अक्रूरजीला विनंती करून हात जोडून म्हणू लागले, अक्रूरा, नको नेऊ भगवान, अक्रूरा, नको नेऊ भगवान, नको नेऊ भगवान, अक्रूरा, नको नेऊ भगवान, नको नेऊ भगवान.
उभा असलेला तो रथ त्या रथामध्ये आरूढ होता. अक्रूरा, तुला शपथ आहे, आमच्या भगवंताच्या व्यतिरिक्त आम्ही एक मिनिटही श्वास घेऊ शकत नाही. काही गुराखी, काही वासरं रोडच्या कडेला उभे राहिली. काही वासराच्या डोळ्यामध्ये सुद्धा अश्रूच्या धारा आहेत. लहानपण गेलंय म्हणले आमच्या भगवंतांचा आमच्या सानिध्यात. भगवंत आमच्या डोळ्यासमोर उभा असला की आम्हाला खाण्याची आवश्यकता नाही, आम्हाला पाण्याची आवश्यकता नाही. आमच्या देवाला, आमच्या मायबापाला आमच्या डोळ्यापुढून बाजू करू नको अक्रूरा. आमच्यावर एक उपकार कर. वृंदावनीच्या सकल जनासी दे एवढे वरदान. बघ म्हणले गोकुळातले लोक सांगू लागले, बघ गाई वासरे हंबरडा फोडती, हे अक्रूरा अक्रूरा गाई वासर रोडच्या कडेला उभे आहेत. भगवंताला पाहता क्षणी जे हसायचे, जे खुश राहायचे. छोटी छोटी पिल्लं होती गायची, ती वासरं उड्या मारायची देव दिसल्यानंतर. वासरांना सुद्धा कळून चुकलं होतं की काहीतरी अपशकुन कार्य या ठिकाणी घडणार आहे. याकरता हा कंसाचा रस आलेला आहे. त्यातले काही बुद्धिवान होते, काही हुशार होते. ज्या अर्थी कंसाचा रथ या ठिकाणी आला त्या अर्थी कंसाचा काहीतरी डावपेच असला पाहिजे. रडू लागले ते, गाई वासरे बस 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 हंबरडा फोडते, देयवडी वरदान अक्रूरा नको नेवो भगवान. वृंदावनीच्या सकल जनासी देयवडे वरदान. हे सगळे लोक तुला नमस्कार करतात. अक्रूराला नेऊ नका. असं करता 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 अक्रूरुद्दीन घोडे घेऊन तो रथ निघून जातो. आणि गेल्यानंतर तो रथ जवळपास मथुरेच्या जवळ जाणार. त्यावेळेस ही बातमी सगळी भगवंताला माहीत राहते. अगोदर बलरामजीला माहीत राहतं की ज्या अर्थी कंसानं आपल्याला बोलावलंय त्या अर्थी कंसाचा काळ जवळ आलेला आहे. आणि कंसाचा काळ जवळ असता म्हणून भगवंताने सांगितलंय, अक्रूर काका तुम्ही माझ्या बाबाचे दूरचे नातेवाईक आहे म्हणून मी तुम्हाला काका म्हणतो. अक्रूर काका थांबव येतं, आम्ही या वनामध्येच थांबणार. भगवंत बलराम दादाच्या समवेत त्या जंगलामध्ये त्या ठिकाणी थांबले, त्या वनात थांबले. आणि अक्रूरजीला सांगितलं तुम्ही जाऊन
शहानिशा करून या काय चालू आहे काय नाही चालू आहे. आकृतीच्या कानावर भगवंतांनी टाकलेले शब्द पडल्याबरोबर भगवंत निघाले कंसाला संदेश देण्याकरता की आम्ही आलेलो आहे, आता सावधान. असं करता 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 आकृती कंसाच्या मथुरेमध्ये जाऊन त्या ठिकाणी पोहोचले, महालात जाऊन पोहोचले. पण आकृतीच्या मनात एक खंत होती की आकृतीला तर कंसानं सांगितलं नव्हतं इथं आल्यानंतर देवाशी युद्ध करायचंय म्हणून. आकृतीच्या मनात खंत होती. भगवंताने तेवढी ओळखली की आकृती तुम्ही चिंता करू नका, मी आहे तुमच्यासोबत, तुम्हाला कशाची काहीच काळजी करायची गरज नाही. असं केल्यानंतर त्यावेळेस कुठे आहे ते भगवंत, कुठे आहे ते बलराम. काही काही राक्षस घाबरू लागले आणि जो कंस होता याचं तर असं आलू लागलं की आता तर डायरेक्ट घरात आला म्हणे. पण नेमका कुठे आहे अक्रूरजी म्हणजे तिकडे अरण्यात थांबलेले आहेत, उद्या सकाळी येतील. तू कसा काय आला? निरोप घेऊन आलो पुढे. जा, तुम्हाला काय तुमची सेना सैन्य दल तयार करायचं ते करा, आम्ही दोघं जण आलेले आहे. याच्यासाठी तो निरोप होता. कुठं झोपेले आहेत म्हणे? पलीकडच्या वनामध्ये झोपलेले आहेत. कंसाने सांगितलं जा रे, आमच्या घरच्या भाकरी खाता नसतो, खाऊ खाऊ वाढले, चला वा तलवारी शस्त्रास्त्र घेऊन निघा. शस्त्रास्त्र घेऊन त्या ठिकाणी निघाले. भगवान श्रीकृष्णाने आ केलं. भगवान श्रीकृष्णाच्या तोंडातून 2-3 गदे निघाले बाहेर. गदे म्हणजे गद नाही, गदा. मारुतीच्या हातात आहे ती गदा. ती गदा निघाली. त्यांच्यावर प्रहार करणारे राक्षस तिकून तिकडेच मारून टाकले आणि आले महाराज मथुरेत कंसाच्या डायरेक्ट राजामध्ये. आल्यानंतर कंसा राजा असल्यावर बसलेला आहे. आजूबाजूला ते धनुष्य मोडण्याकरता आजूबाजूला सैन्य सुद्धा बसलेलं आहे. भगवान श्रीकृष्ण आणि बलराम त्या ठिकाणी जात नाही तर भगवंताने ते धनुष्य उचलून कडकन मोडून टाकलं. एवढं जड, एवढं भारी, एवढं वजनदार ते धनुष्य या लोकांनी ताबडतोब मोडून टाकलं. बाकीचे म्हणले अरे आम्ही लय प्रयत्न केले, कारण राम अवतारात धनुष्य मोडलं होतं सत्ययुगामध्ये. हा द्वापार युग आहे. राम आणि कृष्ण वेगळा नाही, म्हणून आपण नेहमी म्हणतो राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा. राम आणि कृष्ण एकच आहे, हरी आत्मा एकच आहे. एक हरी आत्मा जीव शिव सम. सगळ्यांच्या हृदयामध्ये एकच आत्मा आहे. सत्य युगामध्ये राम आणि द्वापार युगामध्ये कृष्ण. सत्ययुगामध्ये धनुष्य मोडण्याचं काम केलं आणि कृष्ण युगामध्ये सुद्धा धनुष्य मोडण्याचं काम केलं. धनुर्यागाच्या निमित्ताने भगवान श्रीकृष्णानं धनुष्य उचललं, कळालकन मोडून टाकलं. मग धनुष्य मोडलं म्हणून बाकीच्या राक्षसांना राग आला. आजूबाजूला सभेत बसलेली सर्व खुर्च्यावरून उठले आणि त्यांच्यावर प्रहार करू लागले. बलराम दादा पहिलेच रागीट होते. बलराम दादा म्हटले काही टेन्शन घेऊ नका, कारण बलराम दादा म्हणजे तापलेली वाळू, गरम स्वभावाचे. त्यांनी ते मोडलेले धनुष्य घेतले आणि त्या धनुष्यानं सगळ्यावर प्रहार त्या ठिकाणी करू लागले. असं करता 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 कंसाने मुष्टिकाला पुढे केलं, चानुराला पुढे केलं. म्हणून मुष्टिक पकडा बलराम दादानं, मान पकडली त्याची पक्की, खोकलेपर्यंत, जोपर्यंत मरत नाही तोपर्यंत सोडलं नाही. काही काही ताकदवार लोक असतात, भांडणं करायला गेली गच्ची धरतात असे. हा, चानूर मुष्टिक या दोघांनाही दोघा भावाने त्या ठिकाणी ठार मारलं. असे करताना कंसाने लगेच विचार केला, हा मुष्टिकाला मारतोय, हा चानुराला मारतोय, जा पटकन कारागृहामध्ये वसुदेव देवकीला मारून टाका. कोणीतरी सैन्य जा, सगळं आयुष्य मी त्यांना देईन, सगळी संपत्ती मी त्यांना देईन. आईचं आणि वडिलाचं नाव घेतल्याबरोबर कृष्णाला राग आला. अरे मरणाच्या शिडवर पडलेला आहे कंस, तुझ्या कारागृहामध्ये तुझं काही वाकडं न करता ती गेल्या अनेक वर्षांपासून त्या ठिकाणी कारागृह भुगतायत. माझा सूड घेण्याकरता, स्वतः जास्त दिवस जगण्याकरता आईवडिलांचा बळी चढवण्याच्या मागे लागलास. मुष्टिक चानूर हातामध्ये मारून टाकणार तितक्यात कंसाच्या मुखातून शब्द निघाले, ए राजांनो, माझ्या घरचं खाता जा म्हणे पळत, वसुदेव देवकीला मारून टाका कारागृहातून. असं म्हणत नाही तर भगवान कृष्णाने कंस मामाला खाली पाडला आडवा. जसा कंसाला भगवंतानी खाली आडवा पाडला तसा एका बुक्यात त्याचा कार्यक्रम करून टाकला. गोपाल कृष्ण भगवान की. फोडा नारळ, एका रट्ट्यात फुटलं पाहिजे. तुम्ही फोडता का? घ्या फोडा, तुमच्या शुभ असते. आणा त्या भूखंडावर मागे. गोपाल कृष्ण भगवान की जय. वा, एकाच बुक्यात देवानं ठरवलं होतं कंस मामाला मारायचं तर त्याला तळपू तळपू मारायचं.
कारण त्यानं खूप गोकुळातल्या लोकांना त्रास दिला, गाई म्हशीला त्रास दिला. पण आई वडिलाचं नाव काढल्याबरोबर भगवान श्रीकृष्णाला अनावर झालेला क्रोध एकाच बुक्क्यात त्याचा कार्यक्रम केला. कंसाला एका मुष्टिकेमध्ये प्रहार करून त्याचा वध केल्यानंतर स्वर्गातल्या देवांचं काम जे होतं ते त्यांनी केलं. काय होतं त्यांचं काम? राक्षस मारला की स्वर्गातले देव टाळ्या वाजवत होते आणि राक्षस मारला की फुलं टाकत होते. नारद महर्षी पाहतात, याच्याकरताच तर मी कळी लावून देत होतो. सगळ्या स्वर्गात आनंदी आनंद झाला, प्रेमी आनंदे नाचती, सगळीकडे जय जयकार करू लागले. आणि कर्म धर्म सुदैवानं आपल्याकडे टाइम कमी आहे. कंसाला मारलं म्हणून आनंद झाला, पण आता भगवंत मथुरेमध्ये गेल्यानंतर भगवंतांनी गोकुळात जाण्याचा विचार सध्या नाही केला. कंसाला मारले म्हणून बऱ्याच लोकांना राग आला, कारण कंसाचे सुद्धा नातेवाईक होतेच ना महाराज. कंसाचे नातेवाईक होते, जरासंध, दुःशासन वगैरे. आमच्या पाहुण्याला मारलं म्हणून आता आम्ही याला सोडणार नाही. स्वतःच्या बापाला ज्यांनी बंदिस्त त्या ठिकाणी करून ठेवलं होतं, भगवंतानी कंसाचा उद्धार त्या ठिकाणी केला. भगवंताचा उद्धार करून उग्रसेनाला बंदीतून सोडवलं, वसुदेव देवकीला बंदीतून सोडवलं. आई वडिलांचं दर्शन घेतलं, त्यांनी सुद्धा कुरुडा केसावरून कृष्णाचा हात फिरवला. बलराम दादाचा मुका घेतला, कृष्णाचा मुका घेतला. बाळा, आज तुमच्यामुळे आम्ही या बंदीतून सुटका झालो. सांगितलं, मा आमचा अवतार याला मारण्यासाठी झाला होता, पण कोणतीही गोष्ट साध्य करायची असेल तर त्या गोष्टीसाठी काळ वेळ येऊ द्यावा लागतो. आणि आज अक्रूर काकाच्या माध्यमातून तो काळही आला होता आणि ती वेळही आली होती. आई वडिलाला कंसाच्या कारागृहातून मुक्त केलं आणि उग्रसेनाचा दुग्धाभिषेक करून उग्रसेनाला मथुरेचा राजा बनवलं. मथुरा दिदली उग्रसेना. मथुरेला उग्रसेनाचा राजा त्या ठिकाणी बनवल्यानंतर जिकडे तिकडे आनंदी आनंद होऊ लागला. मग काही कालांतरानं भगवंत विचार करू लागले. वसुदेव देवकीनं सांगितलं, आता आपले मुलं छोटे राहिले नाहीत, आता काय केलं पाहिजे. मुलगा कितीही ज्ञानी असला आणि मुलगा कितीही विद्वान असला, मुलाला समजायला लागलं की मुलाला शाळेतच पाठवलं पाहिजे. आमची मुलं चांगलं काम करतायत म्हणून मुलांना घरात बसून ठेवायचं नसतं. म्हणून वसुदेव देवकीनं विचार केला, बाळा हो, आता तुम्ही मोठी झालात, आता तुम्हाला खरं काय खोटं काय कळतंय, मग आता तुम्हाला शाळेमध्ये जावं लागणार आहे. मग दोघांची मुंजा केली. पूर्वीच्या काळात गुरुकुलामध्ये शिक्षण घेण्यासाठी जात असताना टक्कल करायचे, चाटी. आम्ही सुद्धा 4 वर्ष गजानन महाराज संस्थांमध्ये शिकत होतो. बस आता तरी तुम्हाला एवढे केस दिसतात. त्यावेळेस बिलकुल चोपडं तेल होतं विमानतळ. फक्त एवढी शेंडी, मोठी शेंडी होती. 1.5 महिना झाला की वस्त्रा, 1.5 महिना झाला की वस्त्रा. गुरुजीला विचारायचं, आम्ही का हो चाटी काऊन करता, एवढे सुंदर केस देवाने दिले. अरे म्हणले, बरं आहे ना, खोबऱ्याच्या तेलची बचत, कंगव्याची बचत, आरशाली टेन्शन नाही, पावडर लावायचं काम नाही, गंधक लावायचं काम नाही, आणि डोक्यामध्ये म्हशी आहेत त्याचंही टेन्शन नाही. नाहीत मग अभ्यास करता कर 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 खाजवायचं आहे का नाही. त्याच्यामुळे हे टेन्शन नाही, ही तकलीफ नाही, हा मानसिक ताण तुम्हाला नाही. त्याच्यामुळे वस्त्रा 4 वर्षे टाकलं होते. म्हणून गुरुकुलामध्ये शिकण्याच्या अगोदर मुलाची मुंजा करावी लागत होती. वसुदेव देवकीनं विचार केला की आता तुम्हाला सांदीपानी ऋषीच्या आश्रमामध्ये जायचं आहे. सांदीपानी ऋषीच्या आश्रमामध्ये कृष्ण बलराम हे शिक्षण घेण्याकरता जाणार. म्हणून सांदीपानी ऋषीला आणि गुरुमातेला आनंद झाला. जगाचा मालक, विश्वाचा जाणता नेता भगवान श्रीकृष्ण आज आमच्याकडे शिकायला येतोय. जो जगाचा गुरु आहे तो आमच्याकडे शिष्य म्हणून येतोय. जो जगाचा गुरु आहे तो आमच्याकडे शिष्य म्हणून येतोय. अहो भाग्यम, अहो भाग्यम, नंद गौ पर्वजो कसाम यन मित्रम परमानंदम पूर्ण ब्रह्म सनातनम, पूर्ण ब्रह्म सनातन. ते म्हणू लागले, हे माझं भाग्य आहे. वसुदेव देवकी, वसुदेव भगवंतानी सांदीपानी ऋषीच्या आश्रमामध्ये भगवान श्रीकृष्णाने बलराम दादांना त्या ठिकाणी शिकवलं. सांदीपानी ऋषीने कृष्णाच्या चरणाला स्पर्श केला. बघा, जो जगाचा गुरु आहे, जो जगाला शिक्षण देतो, ज्ञान देतो. कुत्रा आलं का? गोपाल कृष्ण भगवान. चिखलीकर, उद्या म्हणायला नाही पाहिजे कोणी की श्याम महाराजच्या कथेत कुत्रही नव्हतं, म्हणून कुत्रा आलं. गोपाल कृष्ण भगवान की. जो जगाला शिक्षण देतो, जो जगाचा गुरु आहे, तो आज आमचं शिष्य होण्याचं काम करतोय. सांदीपानी ऋषीने त्यांच्या चरणाला स्पर्श केला. माझ्या राजांनो,
चरणाला स्पर्श केल्यामुळे भगवान श्रीकृष्ण म्हणले, मी जरी देव असलो, मी जरी परमात्मा असलो, तरी तुम्ही माझं दर्शन घ्यायचं नाही. जोपर्यंत शिक्षण होत नाही तोपर्यंत तुम्ही माझे गुरु आणि मी तुमचा चेला. कारण गुरुकुलामध्ये कोणी श्रीमंत नसतं, गुरुकुलामध्ये कोणी छोटा नाही, कोणी मोठा नाही. गुरुला सगळे विद्यार्थी सारखे असतात. असं करता करता त्या गुरुकुलामध्ये बलराम दादा आणि भगवान श्रीकृष्ण शिक्षण घेत असताना त्यांना एक दुसरा छोटा मित्र मिळाला. तो घरचा अत्यंत गरीब, त्याचं नाव होतं सुदामा. आता ही कथा एक वाढत जाते. तुम्हाला सांगतो, कथा ही 7 दिवस ऐकल्यापेक्षा कथा कमीत कमी 12 महिने पाहिजे. 12 महिने सांगूनही कथा संपत नाही. सिस्टीमवाल्याची मजा आहे, ॲक्टिव्ह पॅडवाल्याची मजा आहे, तबलेवाल्याची मजा आहे. घरी गेले की ओळखू येणार नाही ती. 12 महिने जर ठेवले की घरचे म्हणतील हे आमचे नाहीतच. कारण तुम्ही जेव्हा पहिल्या सप्त्यावर गेले तेव्हा असे होते, आता शेवटच्या सप्त्याला तेव्हा असे झाले. देवाचं चरित्र, देवाचे गुणगान आयुष्यभर जरी ऐकत राहिले तरी कान तृप्त होत नाहीत. कारण ते देवाचं चरित्र आहे. आणि घरचं चरित्र ऐकू ऐकू कान बहिरे होतात तरी ते संपत नाही. घरातलं चरित्र आणि देवाचं चरित्र जमीन आसमानचा फरक आहे. देवाच्या चरित्रातही घराचं चरित्र कंपेअर करायचं नाही, होऊ शकत नाही. सांदीपानी ऋषीच्या आश्रमामध्ये 2 बलराम दादा, कृष्ण भगवंत दोघंही शिकतायत. आणि त्या ठिकाणी शिकत असलेला त्यांना एक मित्र भेटतो. त्या मित्राचं नाव आहे सुदामजी. लहानपणी 2 महिने 4 दिवस त्या आश्रमामध्ये शिकतात सांदीपनी ऋषीच्या. 64 दिवस 64 प्रकारच्या कला त्या ठिकाणी अध्ययन करतात. कला किती आहेत? 64 कला आहेत. खाणं सुद्धा कला आहे आणि जाणं सुद्धा कला आहे. गोपाल कृष्ण भगवान की एखाद्या ठिकाणी गुलाबजाम करा तुम्ही, शर्यत लावून खातात लोक. कारण तू किती खाल्ले? 17 खाल्ले म्हणे आपण. ही बी कला आहे. आणि एखाद्याच्या पुढे सोन्याच्या वाटीत गुलाबजाम ठेवलं तरी ते असं पाहायचं, खायनं रे, खाय ना. डॉक्टरनं नाही सांगितलं रे, खाल्ली असते मी आम्ही. काही ठिकाणी 12 बाजाराच्या भाकरी खातात लोक आहेत. आम्ही 64 कलापैकी खाणं सुद्धा ही एक कला आहे. असं नाही समजत. हा, तुकडोजी महाराज म्हणतात, अंगी एक तरी असू दे कला, अंगी एक तरी असू दे कला, नाही तर मानवा का फुका जन्मला. 64 कलांपैकी एक कला माणसाकडे असली पाहिजे. भगवान श्रीकृष्ण आणि भगवान बलराम दादा सांदीपनी ऋषीच्या आश्रमामध्ये 64 दिवसात 64 प्रकारच्या कला त्या ठिकाणी शिकतात. एक दिवस तर असा प्रसंग येतो, असा धो पाऊस चालू असतो, असा सुसाटाचा वारा असतो. सांदीपनी ऋषीने सांगितले त्यांच्या पत्नीला, अगं हे वसुदेव देवकीचे पुत्र आहेत, उग्रसेनाच्या राज्यात मथुरेमध्ये राहणार आहेत. कारण मथुरेवर संकट येणार आहे. ऐका, मथुरेमध्ये संकट येणार आहे. कारण जरासंधासारखे राक्षस मथुरेवर आक्रमण करतील म्हणून भगवंतानं एक स्वतंत्र नगरी तयार केली होती. आणि जी स्वतंत्र नगरी भगवंतानं मायानं तयार केली त्या नगरीचं नाव आहे द्वारका. द्वारका ही भगवंतानं मायेनं तयार केलेली आहे. कशासाठी? माझ्या गोकुळातले, माझ्या मथुरेतले लोक सुरक्षित राहण्याकरता द्वारका तयार केली होती. कारण उग्रसेनावर आक्रमण करण्यासाठी ती सेना तयार होती. कारण पुढे अक्रूर काकाला भगवंतांनी हस्तिनापूरला पाठवलं होतं की तिथं कुंती माता आहे म्हणले, तिथं कुंती आहे, त्यांचा आढावा घेण्याकरता जा. तिथं पांडवाचे 5 पुत्र आहेत, पंडुराजाचे, भीम, अर्जुन, नकुल, सहदेव, यांचा आढावा घेण्याकरता जा. कारण जरासंध हा कौरव वंशामध्ये जन्माला आलेला आहे आणि पांडव हे पंडू वंशामध्ये जन्माला आलेला आहे. जरासंध हे आंधळ्या धृतराष्ट्राचे गांधारीचे पुत्र आहेत आणि कुंतीचे हे 5 पुत्र आहेत. यांचा आढावा घेण्याकरता अक्रूर काकाला शेवटचा निरोप, अर्थात अक्रूर काकांनी ज्यावेळेस भगवंताला गोकुळातून, वृंदावनातून मथुरेमध्ये आणलं त्यावेळेस माहिती पडलं नाही. पण ज्यावेळेस अक्रूर काकाला माहीत पडलं की हा कंसाचा कट होता, म्हणून अक्रूर काकाला वाईट वाटला. अक्रूर काकाला पश्चाताप झाला की मी देवाला चुकून भरून या ठिकाणी आणलं. मला जर अगोदर असं माहीत असलं असतं तर मी देवाला आणलंच नसतं. कंस खोटा बोलला. याच्याकरता अक्रूर काका पश्चाताप करायला तयार झाले. देवा, मी आणलंय तुला मथुरेत, मला माझ्याकडून खूप मोठी चूक झाली, याचं काहीतरी प्रायश्चित्त सांग.
अक्रूर काकाला श्रीकृष्ण भगवंत सांगू लागले, काही काळजी करू नका काका, हे मला सगळं माहीत होतं आणि तुम्ही निमित्त होते, मी तर इथं येणारच होतो. पण तुम्हाला असं वाटत असेल की पश्चाताप होते, म्हणून माझं एक काम करा, तुम्ही हस्तिनापूरला जा. अक्रूर काकाला हस्तिनापूरला पाठवलं. पांडवांचा कौरवांचा आढावा घेतला. इकडे मथुरेचा कंस मारला म्हणून ही बातमी वाऱ्यासारखी हस्तिनापुरात पसरली होती आणि ते मथुरेवर युद्ध करण्यासाठी सज्ज झाले होते. गोपाल कृष्ण भगवान की जय. बघा, भागवत पुराण संक्षिप्त आहे, भागवत पुराण शास्त्रार्थ आहे. अनेक ऋषी महात्म्यांनी याचा विचार केला तरी हे संपलं नाही. कामापुरतं वैराग्य आपल्याला निर्माण होते माझ्या राजांनो, पण देवाची लीला फार अलौकिक आहे. त्या देवाच्या लीलेचा कोणीही आतापर्यंत विचार केला नाही आणि चंद्र सूर्य तोपर्यंत करूही शकत नाही, कारण तो भगवंत आहे, समर्थ आहे, व्यापक आहे, विश्वव्यापी आहे. असा अनेक प्रकारचा विचार त्या ठिकाणी देवाने केला. कर्मधर्म सुदैवानं सांदीपानी ऋषीच्या आश्रमामध्ये 64 दिवस 64 कला अध्ययन केल्या. सुदामजीचे गाठभेट त्या ठिकाणी झाले आणि आता मुलं लहान राहिले नाही. मुलं आले घरी वापस, मथुरेमध्ये या ठिकाणी वापस आले आणि मथुरेमध्ये मुलं शिकून आले म्हणून सगळ्यांनी नगर भोजन त्या ठिकाणी उग्रसेन राजानं दिलं. पण आता हे विचार करू लागले, उग्रसेन राजा देवकी यशोदा माता कंसाचा वध झाल्यानंतर संदीपानी ऋषीच्या आश्रमामध्ये शिकण्याकरता गेले. त्या ठिकाणी 64 दिवस ज्ञानकला यांनी अवगत केली आणि ज्ञान शिकून आल्यानंतर विचार करू लागले की आता बलराम दादाचा विवाह या ठिकाणी करून टाकला पाहिजे. म्हणून उग्रसेनाच्या सांगण्यावरून, वसुदेव देवकीच्या आज्ञावरून पुढे शुकाचार्य सांगतायत, राजा अनर्थ देशाचा राजा रेवत याची कन्या रेवती, रेवत राजाची कन्या रेवती हिचा विवाह देवा ब्राह्मणांच्या साक्षीदानी त्या ठिकाणी सगळ्यांना करण्याचं योजिलं. अर्णब देशाचा जो राजा रेवत होता याला अत्यंत आनंद झाला की माझी मुलगी प्रत्यक्ष शेष नारायण भगवंताला या ठिकाणी मी देणार आहे, याच्यापेक्षा काय माझ्यासाठी सौभाग्य. आपले तयार आहेत का? येऊ द्या मग. हो, खुर्च्या घ्या, इथं दोन खुर्च्या घ्या, कारण बलराम दादाचा विवाह झाला की लगेच यायचा आडपा लागते कृष्णाचा. शांत बसा. सांदीपानी ऋषीला सुद्धा त्या ठिकाणी निमंत्रण देण्यात आलं आणि भगवंताच्या कृपा आशीर्वादाने सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. कारण मुलं काही कमाई करायला लागली तेव्हा मुलांचं लग्न लावून दिलं पाहिजे, नाहीत मग आई वडिलाच्या भरोश्यावर खाणारा मुलगा त्याचं लग्न लावून देऊन काय फायदा. तशी ही मुलं स्वतःच्या पायावर या ठिकाणी उभी राहिली होती. अशा प्रकारे उग्रसेन भगवंत, नंदराजा, यशोदा मैया, भगवान श्रीकृष्ण, देवकी माता, यशोदा देवकी माता हे सगळे आनंदले विचार करू लागले आता काय केलं पाहिजे. त्यात अनर्थ राजाला विचारलं, दैवत राजाला विचारलं, तो तुमची रेवती नावाची कन्या आमच्या मुलाला द्यायची म्हणतात. हो द्यायची. का द्यायची? बलधारी आहे, बल आहे, शक्ती आहे, तापलेल्याप्रमाणे वाळूसारखा आहे, प्रभावशाली आहे, मुष्टिक चानुराचं मुंडकं मोडून टाकलंय म्हणे, असा पराक्रमी योद्धा आहे आणि विशेष म्हणजे सगळी पृथ्वी त्याच्या डोक्यावर आहे. ज्याचं कौतुक करावं तितकं थोडं असा असणारा बलधारी बलराम, त्या बलरामाला माझी रेवती नावाची कन्या देतो, हे माझं सौभाग्य आहे. म्हणून रेवत राजाची कन्या रेवती हिचा बलराम दादाशी मोठ्या थाटामाटामध्ये विवाह त्या ठिकाणी संपन्न झाला. आणि पुढे बलराम दादाचा लग्न सोहळा झाल्यानंतर सगळे कृष्णाच्या तोंडाकडे पाहू लागले. मोठ्याचं झालं, तुम्ही कधी आटपता आता? कृष्ण म्हणले, आता या भांगडीत मला कशाला पाडता लेखाव, हे जगत माझं आहे, हे विश्वची माझे घर, ऐशी मती जायची स्थिर किंबहुना चराचरा आपणाची जागा. हे घर प्रत्येक माझं आहे, हे दार माझं आहे, हा हृदय माझा. या ठिकाणी सृष्टीत निर्माण झालेले जीवजंती सगळे ममय वंश जीवलोके, जीवभूत सनातना मनाशष्ट आणि इंद्रियाने प्रकृती स्थानी करते. ही प्रकृती मी निर्माण केलेली आहे. प्रकृती स्थानी करशती
ही प्रकृती स्थानापन्न मी केलेली आहे आणि प्रत्येक प्राणी मात्राच्या हृदयामध्ये धडधड धडधड जो करतो तो मी आहे. माझं काय लग्न लावून देणार आहे तुम्ही? अरे माझं तर केव्हा झालेलं आहे. पण नियम आहे, देवा ब्राह्मणाच्या साक्षीनं ते केलं पाहिजे. कर्म धर्म सुदैवानं बलराम दादाचा विवाह रेवत राजाच्या रेवती नावाच्या कन्येशी संपन्न झाला. पुढे शुकाचार्य सांगतात, राजा परीक्षिती बलराम दादाचा विवाह पाहून सगळे लोक भगवान श्रीकृष्णाच्या चेहऱ्याकडे पाहू लागले. भगवंताला थोडं लाजाळू पण त्या ठिकाणी वाटलं. भगवंतानी खाली मान घातली. काऊन पाहू राहिले बा, माझ्याकडे काही चुकलं का? लग्नाचा विषय काढला की चांगले चांगले खाली माना घालतात. लग्न करायचं बाई तुमचं, जा मग तुम्ही काही म्हणता. लग्न करायचं बाबू तुमचं, राहू द्या ना पप्पा आता सध्या, असं चालतच नाही महाराज. सगळे विचार करू लागले. शुकाचार्य सांगतात, राजा परीक्षितीला राजा विदर्भ देशाचा राजा भीमक कौंडण्यपूर्व राज्य करणारा तो राजा होता. आपल्या विदर्भामध्ये भीमक राजा होऊन गेले. कौंडण्यपूर फार सुंदर देवस्थान आहे. आम्ही गजानन महाराजच्या सोबत पंढरपूरची पायीवारी करत असताना कौंडण्यपूरला 4 वर्ष गेलो. कारण गजानन महाराजांची पालखी संपूर्ण महाराष्ट्रातून पायी जाते पंढरपूरला. 30 दिवसाचा कालावधी असतो तिचा. भारतातली नंबर 1 ची शिस्तबद्ध पालखी म्हणजे गजानन महाराज संस्थान शेगाव. भारतातली. बाकीच्या तरी या माळावर घुसतीन काही, त्या माळावर घुसतीन काही, या झाडाखाली काही, त्या झाडाखाली. तिथं पाणी आला तरी चालू, वारा आला तरी चालू, आणि ते बी रांगेत एका कपड्यात शिस्तीत नामस्मरण करत. शेगावातून पताका उचलले की पंढरपुरातच टेकवायची. आपल्या तर अर्ध्या मतात पटाका गाडीला बांधलेले दिसतात, काही गाडीवर आडव्या टाकलेले दिसतात, काही काड्या हातात घेतात आणि पताक काडी खुशाले घेतात. असे परिणाम होतात. भारतातली जगातली नंबर 1 ची स्ट्रिक आणि शिस्तबद्ध दिंडी युगराज समर्थ सद्गुरू संत गमराज गजानन महाराज शेगाव. म्हणून गजानन महाराजांच्या सानिध्यामध्ये आम्हाला कौंडण्यपूरचं दर्शन 4 वर्ष झालं. कारण महाराजांची दिंडी त्या ठिकाणी जाते. विदर्भ प्रांतीचा राजा भीमक राजा याला 4 पोरं, 5 मुलं आणि 6वी कन्या, तिचं नाव रुक्मिणी. भीमक राजाच्या 5 मुलाचं नाव काय ते पहा. पहिल्याचं नाव रुक्मी, रुक्मिणीचा भाऊ रुक्मी. दुसरा रुक्मरथ, तिसरा रुक्मभाऊ, चौथा रुक्ममाळी आणि 5वा रुककेशी. सगळे रुकवर होत, सगळे रगरवालेच होते. आणि या 5 कन्याच्या 5 पुत्राच्या पाठीवर 5वी कन्या, तिचं नाव रुक्मिणी. पण हिनं भगवंताच्या लीला अगोदरच डोक्यामध्ये ऐकून घेतल्या होत्या की कोणीतरी द्वारकेमध्ये भगवंत आहे असं म्हणतात. भगवंतानं योगमायेनं द्वारका नगरी तयार केली होती आणि मथुरेतले सगळे सुखरूप देव आई वडील त्या ठिकाणी पाठवले होते. कारण त्याच्यावर हस्तिनापुरावरून आता कधी प्रहार करतील लोक हे सांगता येत नाही. हे संकट त्याच्या डोक्यात होतं. म्हणून भगवंतानी द्वारकेमध्ये निवास व्यवस्था केली होती. कोणीतरी द्वारकेचा द्वारकाधीश भगवान श्रीकृष्ण आहे ही कीर्ती भीमक राजाच्या कन्येच्या कानावर गेली होती. रुक्मिणीनं भगवंताची कीर्ती मनातल्या मनात कानावर ऐकली होती. आणि ज्यावेळेस रुक्मिणीनं भगवंताची कीर्ती ऐकली त्यावेळेस मनातल्या मनात तिनं भगवंताला तेव्हाच आपला नवरा मानलं होतं. गोपाल कृष्ण भगवान की जय. म्हणून कोणीतरी एक ब्राह्मण त्या ठिकाणी गेले. भीमक राजानं ब्राह्मणाचा आदर तिथे त्या ठिकाणी केलं, आदर सत्कार केला, त्यांचे चरण कमल धुतले. आणि चरण कमल धुतल्यानंतर भीमक राजा सहज म्हणू लागला, महाराज कुठून आले? म्हणे मी द्वारके राज्यातून आलो बा. बरं, मला 5 मुलं आहेत. रुक्मी, रुक्मराज, रुक्माभाऊ, रुक्मामाळी, रुसुकेची हे 4-5 मोर आहेत म्हणले मला. आणि एकूण ती एक कन्या आहे. अतिशय सुंदर अशी कन्या आहे, देखणी आहे, लावण्यवती आहे. ब्राह्मण महाराज तुम्ही फार दुरून आले. हो दुरून आले. मग आमच्या मुली करता एखादा मुलगा आहे का बघा. पण तिच्या योग्य वर असला पाहिजे. त्यावेळेस ब्राह्मण महाराज भीमक राजाला सांगू लागले, हिच्या योग्य वर फक्त एकच आहे, ज्याची कीर्ती चराचरामध्ये व्याप्त आहे, ज्याने अनेकांना मारले, जो धर्माचं रक्षण करतोय, ज्याच्याकडे करोडो गायी आहेत, जो करोडो लोकांचा पालन पोषण करताय. कोण आहे म्हणले असा?
मला त्याचं नाव सांगा. त्यांनी सांगितलं द्वारकेचा द्वारकाधीश भगवान गोपाळ श्रीकृष्ण. भीमक राजाला ब्राह्मण देवताने सांगितलेला सगळी वृत्तांत पटला आणि हीच बातमी रुक्मिणीनं खांबाच्या आडून चोरून ऐकली. रुक्मिणीनं कानानं चोरून ती बातमी ऐकली आणि ऐकल्याबरोबर रुक्मिणीनं मनातल्या मनात भगवान श्रीकृष्णाला त्या क्षणाला त्याच वेळेला आपला पती परमेश्वर मानून घेतलं. पण आपल्या बहिणीची लग्नाची चर्चा घरामध्ये चालू आहे म्हणून रुक्मिणीला ते सहन झालं नाही. रुक्मिणी तिचा भाऊ तो म्हणला नाही नाही रुक्मिणी, तो कृष्ण पळकुट्या गोकुळामध्ये पळून जाणारा छळकपटी कंस मामाला मारणारा, जरासंधाचा वध करण्यासाठी सल्ला देणारा, कौरवांच्या काही लोकांना अधर्मानं मारणारा तो पळ कुठे आहे. म्हणतात ना काही काही लोक, मी भिकाऱ्याला देईन पोरगी पण यांनी देणार. तो रुक्मिणीचा भाऊ रुक्मी म्हणू लागला. त्यांना ऐकलं तर म्हणे मग ताई तू काही काळजी नको करू. रुक्मिणीला म्हणू लागला रुक्मी, ताई काळजी नको करू, कृष्णापेक्षा चांगला नवरदेव मी तुला शोधून देईन. रुक्मिणी म्हणली अरे रुक्मी दादा, मी मनातल्या मनात त्या कृष्णाला वरले रे आणि त्याची कीर्ती त्याची चर्चा मी कितीतरी दिवसापासून या ठिकाणी ऐकत आहे. पण रुक्मी म्हणला नाही, कारण याचं त्याचं वैर होतं, पटत नव्हतं. आणि भीमक राजाला आणि त्याच्या पत्नीला सुद्धा ते आवडत नव्हता त्याचा स्वभाव रुक्मीचा. त्रासले होते ते, पण हे रुक्मिणीच्या पक्षात होते. आणि रुक्मिणीच्या पक्षात असताना रुक्मिणीनं मनातल्या मनात भगवंताचा धावा त्या ठिकाणी केला होता. देवा हे पाय, ज्या दिवशी ब्राह्मण आमच्या महालात आले होते त्यावेळेस बाबांनी विचार केला होता एखादा नवरदेव पुत्र पा. त्यावेळेस बाबांनी तुझं नाव या ठिकाणी घोषित केलं होतं, तेव्हाच मी माझ्या मनात तुला वरलं होतं. आता मी तुझी झालेली आहे, मी लग्न करीन तर फक्त तुझ्याशीच करीन कृष्णा, अन्यथा कोणाशी करणार नाही. देवानी मनातला भाव रुक्मिणीच्या त्या ठिकाणी ओळखला. रुक्मिणीच्या मनातला भाव देवाने ओळखला आणि काही काळजी करू नको असं म्हणून सांगितलंय. पण तिकडे रुक्मिणीच्या भावानं रुक्मिणं, इकडे लक्ष द्या, सगळ्यांचं लक्ष इकडे असू द्या. तुमचं लक्ष माझ्याकडे असलं म्हणजे मग माझं लक्ष बरोबर राहतं सांगण्यामध्ये. झालं आता 5-10 मिनिटात आपल्याला लग्न लावायचे, नंतर आरती करायची. काय म्हटलं? येऊ द्या ना. हो आले तर चालतात ना, आता काही हरकत नाही. हो ना, हे वाजेंद्र मिळू ते दिसू तर द्या आम्हाला. काय म्हणायचं आता, गाणे म्हणू का? हो काकू, तुम्ही तिथं दिसले की आपलं चालून जाते मी. तोपर्यंत चरित्र सांगतोय थोडा ऐका. गोपाल कृष्ण भगवान की. रुक्मिणीने विचार केला होता माझी बहीण रुक्मिणी कृष्णाला अजिबात द्यायची नाही, मग तिच्यासाठी शिशुपालासारखा योग्य वर मी निवडून ठेवलेला आहे. पण भगवंताने विचार केला शिशुपालाचा सोबत हिचा जर विवाह झाला तर शिशुपाल माझ्या हातातून मरणार आहे. कारण भगवंताने शिशुपालाच्या 99 शिव्या माफ केलेल्या असतात आणि 100 शिवीची वाट पाहणं चालू असते. ज्या दिवशी शिशुपालाच्या 100-101 शिव्या होतात त्या दिवशी पुढे 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 शिशुपालाचा वध भगवंत करणार आहे. म्हणजे पुढे लग्न झाल्यानंतर पुढे. म्हणून भगवंताने विचार केला आता ज्याच्या संग लग्न लावून रुक्मिणीला विधवा बनवायचं नाही. मग आता त्याच भीमक राजाच्या महालामध्ये एक ब्राह्मण देवता आले होते. त्या ब्राह्मणाच्या हातानं आईसाहेब रुक्मिणी मातेनं द्वारकेमध्ये ब्राह्मणाच्या हातानं एक पत्र पाठवलं. कृष्णा, हे कृष्णा, कमल सुत नयना चतुर्भुक्षी चतुर राजा, तुझी कीर्ती तुझं चरित्र लहानपणापासून मी ऐकत आलेली आहे. एक दिवस आमच्या महालामध्ये ब्राह्मण देवता आल्या होत्या. ब्राह्मणाने बाबाला तुझ्याबद्दल सर्व चरित्र सांगितलं, तेव्हाच मी तुला वरलेला आहे आणि मनातल्या मनात तू माझ्यासोबत विवाह करावा. तुझ्यासोबत लग्न झालं तर ठीक, नाही तर मी कोणासोबतच लग्न करणार नाही, असं त्या पत्रामध्ये उल्लेख केला होता. ऐका, जगातलं सगळ्यात पहिलं प्रेमपत्र रुक्मिणीनं देवाला पाठवलं. जगातलं सगळ्यात पहिलं प्रेमपत्र. नंतर मग हे पत्र चिठ्ठ्यान फिट्ट्यान हे रिकामी कामं चालू झाली. मग ते कबूतर जा जा जा, पहिली बार की पहिली चिठ्ठी उसको दिया आ आ, हे काही नाही, हे आता तयार झालं. जगातलं सगळ्यात पहिलं प्रेमपत्र रुक्मिणीनं भगवंताला पाठवलं आणि भगवंताने सुद्धा सांगितले दारुकजी
दादीन दिंदा दादीन दिंदा. दारुकजीला सांगितलंय, दारुकजी आपले घोडे जुबा रथाला रथ तयार ठेवा. तिकडे रुक्मिणीनं आपल्या बहिणीच्या लग्नाची तयारी करून ठेवली. शिशुपालाला हळद लावून ठेवली, बासिंग तयार ठेवलं. देशा विदेशातले राजे महाराज त्या ठिकाणी बोलवले. राजे महाराज देशा विदेशाचे आले. म्हणून पूर्वीच्या काळामध्ये पद्धत होती, लग्न मंडपामध्ये जाण्याच्या अगोदर नवरीनं नवरदेवानं कात्यायनी मातेचं दर्शन घेण्यासाठी जायचं. पण भगवंतानी सुद्धा पत्र पाठवलं त्याच बडजीबाच्या हातानं. रुक्मिणीला सांगितलं तर मी कौंडिन्यपुरात प्रवेश करणार नाही. दारुगीला 5 घोडे सांगून रथ झोपायला मी तयार करायला सांगितलेला आहे. त्या पत्रावर असा उल्लेख होता, गावाच्या येशीपर्यंत तुला कोणत्याही हालतीत यावं लागेल. असं करताना द्वारके येऊन मला का यांना हा टाळ वाजा ना अंधारे मारा टाळ. हा येऊ द्या. भगवंताने दारुगीला सांगून रथ सज्ज ठेवला. गेले कौंडण्यपुरात वेशीमध्ये कात्याने मातेच्या दर्शनाच्या निमित्तानं रुक्मिणी आई साहेब सुद्धा घराच्या बाहेर पडल्या. पण रुक्मिणी त्या ठिकाणाहून जाऊ देत नव्हता. पण त्यांचा आई वडील म्हणू लागले, अरे रुक्मा, कमीत कमी कात्यायनी मातेच्या दर्शनाला सुद्धा त्यांना जाऊ दे, शेवटची इच्छा तर पूर्ण होऊ दे. असं म्हणताना कात्यायनी मातेच्या दर्शनाच्या निमित्ताने रुक्मिणी सुद्धा नटून तटून गावाच्या गावाबाहेर ऋषीपर्यंत आली. इकडे द्वारकेमध्ये बलराम दादाला सगळा वृत्तांत समजला. रुक्मिणीचं हरण करण्याकरता भगवान श्रीकृष्ण एकटा गेलेला आहे म्हणून बलराम दादानं सैन्य तयार ठेवलं आणि सैन्याच्या सानिध्यात बलराम दादा कौंडण्यपूरच्या दिशेने निघाले. तिकडे कौंडण्यपुरातून वेशीत आलेली रुक्मिणी माता दारुगीला भगवान श्रीकृष्णाने सांगितलं, दारुगी रथ पलटवा. रुक्मिणी मातेच्या हाताला स्पर्श केला, हातात हात घेतला, रुक्मिणी मातेवर रथात आरूढ केलं आणि निघाला रथ आड रस्त्याने. भगवंताचं रुक्मिणी मातेला घेऊन त्या ठिकाणी रथ पळायला सुरुवात होते. इतका जोरानं तो रथ त्या ठिकाणी पळत होता, इतका जोरानं रथ त्या ठिकाणी पळत होता. असं म्हणतात त्या रथाचा वेग एका तासाला तो 3 तास 3.5 तास त्या रथाचा वेग होता. बलराम दादाला माहित होता आपला भाऊ एकटा गेलेला आहे, म्हणून बलराम दादांनी काही सैन्याच्या सानिध्यामध्ये जाऊन त्या ठिकाणी या लोकांना अडवण्यासाठी खूप प्रयत्न केला होता. पण मधामध्ये बलराम दादांना भगवंताचा रथ रुक्मिणी सोबत दिसला. त्यावेळेस बलराम दादाने सुद्धा आपला रथ पलटवला. आपल्या बहिणीचं हरण कृष्णानं केलंय म्हणून तिकडे हेमक राजाच्या सर्व मुलांना राग आला, रुक्मिणीला राग आला, जरासंधाला राग आला. हे एकमेकावर शस्त्र मारू लागले. म्हणून हा दादी निंदा जशी जशी लग्न घटिका जवळ येऊ लागली तसा तसा रथ जोरानं पळू लागला. रस्त्यानं मंगल समयामध्ये अशुद्ध वाद्य वाजवू लागले. इकडे भगवंतांनी सांगितलं, लग्नाची तयारी पूर्ण करून ठेवा, सगळ्यांना लाक्षता देऊन पहा. रुक्मिणी चारुगंध रुक्मांग हे माझ्यावर युद्ध करण्याकरता येणार आहेत. हो हो, लग्नाची संपूर्ण तयारी करून देण्यास सांगितली. कारण भगवंत तर ऑलरेडी तयार झालेले नवरदेव होते आणि रुक्मिणी लग्नाच्या अगोदर कात्यायनी मातेचं दर्शन घेऊनच रथात बसली होती. भगवंतानं हाताला हात धरल्याबरोबर त्या ठिकाणी महाराज जोरानं रथ पुढत आणला. भगवंतानी रथ पुढे दामटतायत, दारुगी चाला पुढे आणि पाठीमाग दादाचा रथ पुढे पळतोय म्हणून बलराम दादाने रथ पलटवला आणि विरोध देशातून दुश्मन आपल्यावर प्रहार करतील म्हणून त्यांच्यावर सुद्धा युद्धाचा प्रहार चालू केला.
पण याने विचार केला आता थांबायला चालत नाही, आता लग्न ताबडतोब लावून घेतलं पाहिजे, नंतर आपण विजय करू. म्हणून असं करता करता रथ एका ठिकाणी थांबवला आणि थांबवल्याबरोबर त्याच ठिकाणी विवाहाची सुरुवात केली. नंतर द्वारकेमध्ये जाऊ म्हणले. मग आता ताबडतोब द्वारकेमध्ये पाठवलं. नंदराजाला बोलावलं, यशोदेला बोलावलं, बलराम राजाला बोलावलं. द्वारकेतले नाना प्रकारचे राजे महाराजे त्या ठिकाणी येऊन बसले. सगळ्यांना निमंत्रित त्या ठिकाणी केलं. सांदीपानी ऋषी आश्रमामध्ये स्पेशल आशीर्वाद देण्याकरता आले. अरे ऐऱ्या गैऱ्याचा ज्या दिवशी विवाह होते त्या दिवशी सगळ्या समाजाचे लोक एकत्रित येत असतात. हा तर जगाचा मालक आहे, विश्वाचा मालक आहे आणि या मालकाच्या लग्नासाठी मी हजर राहणार नाही असं कधी होणार नाही. स्वर्गातले देव रुक्मिणीचा आणि भगवंताचा विवाह सोहळा पाहण्याकरता पुष्पवृक्ष हातामध्ये घेऊन उभे आहेत. नारदजी मंगलाष्टक म्हणण्यासाठी माईक घेऊन तयार आहेत. इकडे आमचा संच सुद्धा अत्यंत तयार आहे. आणि अशा सुंदर वातावरणामध्ये देवा ब्राह्मणांच्या साक्षीने भगवान रुक्मिणीचा विवाह सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. नारद महर्षी गायन गंधर्व करायला सुरुवात करतायत. म्हणून नारद महाराज मंगलाष्टक म्हणायला सुरुवात करतायत. कोणीतरी अंतरपाठ धरा. नवरीचे मामा, नवरदेवाचे मामा यांनी यांच्या पाठीमागे उभं राहावं. चला, आज या पुरुषोत्तम मासामध्ये भगवान श्रीकृष्णाचा आणि रुक्मिणीचा विवाह सोहळा पाहण्यासाठी जे जे लोक उपस्थित आहेत ते खरोखर भाग्यवान आहे. अरे स्वर्गातले देव देवादिकांचा विवाह सोहळा पाहतात, आपण मृत्यू लोकातले लोक आहे. आपल्याला हा सोहळा पाहण्यासाठी भेटतो, हे भाग्य नाही, हे सौभाग्य आहे. म्हणून चला या अण्णा, अंतरपाठ धरा, सगळ्यांना अक्षता द्या. हा उभी करा, उभे करा पटपट. चला चला, राहा उभे, नवरदेव नवरी उभे राहा आणि सगळे प्रसन्न बसा, जरा ताट बसा. हा बरोबर आहे, पूर्व पश्चिम बरोबर आहे. चला, नवरीचे मामा, नवरदेवाचे मामा. गोपाल इकडे लक्ष आहे का? हे कोण फिरवून आता? कोणाची तरी हातात देते. चला, एक पोरग इकडे रे, एक पोरग इकडे. पळून झालेले का पोरं? काय शाबा, त्या डीजेवर भले नाचता रे तिकडे. इकडे या म्हटलं तर इकडे नाही येते. हा था दिन दिन दाता दिन दिन. स्वर्गातले देव सुद्धा भगवंताच्या विवाह सोहळ्याची आतुरतेने वाट पाहतात की माझा भगवंत रुक्मिणी आई सोबत केव्हा विवाहबद्ध होतो. असं म्हणता म्हणता अंतरपाठ धरण्यात येतो आणि मंगलाष्टकाला सुरुवात होते. शुभमंगल सावधान. स्वस्ति श्री गणराय गजमुख मोरे स्वर सिद्ध बदला मुरुड विना चिंता गिरिजात्मक सुवर्ण विघ्ने हर ओदर रामे जन संस्थित गणपती कुर्या सदा मंगल शुभ मंगल सावधान. शुभ मंगल सावधान.
गती समीप नवरा हे ओनिया वाघरा हुई मधुपर पूजन करा अंतर पटा ते धरा दृष्ट दृष्ट मधुपरा नारणे दोघे करावी उभी शुभ मंगल शुभ मंगल शुभ मंगल अशा प्रकारे भगवान गोपाळ श्रीकृष्ण आणि रुक्मिणी मातेचा विवाह संपन्न या ठिकाणी सोहळा होतो. स्वर्गातले सगळे देव दोघेही नवीन दाम्पत्याला हार अर्पण करून त्यांच्यावर पुष्पाचा वर्षाव करून अत्यंत आनंदाने नाचताय. या पंढरपुरात उभे राहा सगळ्यांनी उभं राहा आणि लाजायचं नाही अजिबात. या पंढरपुरात या पंढरपुरात या चिखली गावात या चिखली गावात काय वाजत गाजत काय वाजत गाजत सोन्याचं 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 बासिंग लगीन देवाचं लागत सोन्याचं बासिंग लगीन देवाचं लागत. या चिखली गावात सोन्याचं वाचिंग